नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 12वी प्रकरण पहिला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या पाठाविषयी आपल्याला पाहायचा आहे. तर आता आपल्याला पहिल्यांदा सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय म्हणजे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स ह्या पाठाबद्दल विशेष माहिती पाहायचं आहे. तर आधुनिक पहिल्यांदा पाठाची विशेष माहिती पाहत असताना स्टार्टिंगला आपण प्रस्तावना पाहणार आहोत. आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन मुख्य शाखा असून सूक्ष्म म्हणजे लहान किंवा 1 दशलक्षवा भाग ही संज्ञा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. म्हणजे स्थूल म्हणजे काय, त्याचा विरुद्ध सगळ्यात मोठा. सूक्ष्म म्हणजे सगळ्यात लहानात लहान भाग असून स्थूल म्हणजे मोठा. ही संज्ञा मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. म्हणजे या शब्दाचा वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केलेले आहे. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय असतो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रोस, बघा मायक्रोस, आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रोस. मॅक्रोस या शब्दापासून आलेला आहे. बघा इथं सी ऐवजी के, मायक्रोस आणि मॅक्रोस या शब्दापासून आलेला आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या शाखा आपण पाहणार आहोत. प्रथमतः आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र. या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला रॅग्नर अँटन किंटल फ्रिश हे एक अर्थशास्त्रज्ञ असून त्यांचा कालावधी आहे 1815 ते 1973. हे नॉर्वेचे अर्थनीती व अर्थशास्त्रज्ञचे तज्ज्ञ होते. मग त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार देण्यात आलेला असून स्मृती पुरस्कार जॉन टेम्बरजेन सोबत प्राप्त झाला. ते अर्थनीतीशास्त्राचे काय होते, जनक होते. म्हणजे अर्थनीतीशास्त्रामध्ये गणितीय प्रारूप आणि संख्याशास्त्रीय तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करता येतो. रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केली. त्यांचा वापर चक्रावरील लेखांमध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योगाच्या व उत्पादकाच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. तर म्हणजे सर्वप्रथम त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की वैयक्तिक उत्पादनाच्या अभ्यासक्रमाला आपण काय म्हणू शकतो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणू शकतो. या उलट आपण समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असे आपण म्हणतो. बघा तुम्हाला माहीत हवं मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल कसा होती याविषयी आपण माहिती पाहू. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. या विश्लेषण पद्धतीची प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे यात ॲडम स्मिथ म्हणा, डेव्हिड रिकार्डो म्हणा, जे.एस. मिल इत्यादीचा यामध्ये समावेश होतो. नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केलेले आहे. प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित झालेला आहे. म्हणजे इतर अर्थशास्त्रज्ञ जसे प्राध्यापक पी गु, जे.आर. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचं योगदान दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं ऐतिहासिक वाटचाल पाहू शकतो. तर आता आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचं ऐतिहासिक वाटचाल पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदरच स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात आला. 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केलेले आहे. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा फ्रेंच विचारवंत राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनाचे विश्लेषण केलेले असून तसेच शासनाला ज्या शिफारसी केल्या व धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ म्हणा, प्राध्यापक रिकार्डो म्हणा, प्राध्यापक जे.एस. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. परंतु त्याचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेलं दिसतं. त्यांच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. जागतिक मंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांचे पैसा, व्याज आणि रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक 1936 साली काय झालेलं आहे, प्रकाशित झालेलं असून लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास
समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाचे विकासाचे श्रेय हे लॉर्ड केन्स यांनाच दिले जात असून लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, ऑलरा, आयर्विंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचं योगदान दिलेलं आहे. आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राचा ऐतिहासिक वाटचाल आता पाहिलेला आहोत. आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. प्रथमतः आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ काय हे आपण माहिती पाहत असताना, सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा लहान हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय व्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता म्हणा, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी म्हणा वस्तूंची बघा वैयक्तिक उपभोक्ता म्हणा, वैयक्तिक उत्पादक म्हणा किंवा पेढी म्हणा, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांचा आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास कशामध्ये केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला पाहायची आहे. बघा, तुम्ही यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहात. अजून काही व्याख्यांची चर्चा करूयात. बघा, मॉरिस डॉब अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. यामध्ये AP लर्नर आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिलं जातं. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने व व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे आपली भूमिका पार पडतात हे अभ्यासनासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातूनच ते पाहिलं जातं. अशा प्रकारे कोण म्हटलेलं आहे, AP लर्नर यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली असून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला पाहायचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना पहिलं काय, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, खालील तक्त्याद्वारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. त्यामध्ये वस्तूचे किंमत निश्चितीचे सिद्धांतामध्ये मागणीचे विश्लेषण आहे, पुरवठ्याचं विश्लेषण आहे किंवा उत्पादन घटकाच्या किमती निश्चितीचे सिद्धांतामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा आहे किंवा आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता याविषयी आपल्याला माहिती घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये महत्त्वपूर्ण असून वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केले जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी काय आहे, संबंधित आहे. म्हणजे ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी काय आहे, संबंधित आहे. अशा प्रकारे दुसरं आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये दुसरं काय आहे, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत काय होतात, सहभागी होतात. तर सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड देतो, श्रमाला वेतन देतं, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला काय देतं, नफा या मोबदल्याची निश्चिती करण्यास काय करते, मदत करते. अशा प्रमाणे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे दुसरं महत्त्वपूर्ण व्याप्ती असून तिसरं आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपांमुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाज प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. म्हणजे साधनांच्या कार्यक्षम वाटपांमुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचं उद्दिष्ट साध्य होत असून दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास त्यात होतो. आर्थिक कार्यक्षमतेचा 3 प्रकारे विचार केला जातो. एक आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरा आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. अशा प्रकारे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे होय. दुसरा म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेमध्ये संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होते. तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. यामध्ये लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे. अशा प्रकारे या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटीचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केलं जातं. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप
यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणाचा अभ्यास केला जात नाही, तर या शाखेत बेकारी म्हणा, दारिद्र्य म्हणा, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राजवित्तीय धोरणे इत्यादीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेच्या बाहेर आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ह्या समग्र आणि मोठ्या गोष्टींचा अभ्यास होत नसून फक्त लहानात लहान घटकाचा, सूक्ष्म घटकाचाच अभ्यास यामध्ये केला जातो. आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्ये पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्थांचा अभ्यास केला जातो, विशिष्ट कुटुंब संस्था आहे, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकाचा वर्तनाचा अभ्यास कशामध्ये केला जातो? सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. त्यानंतरचं आहे दुसरं वैशिष्ट्य किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी काय आहे? संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. तिसरं आहे आंशिक समतोल. बघा, दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण असून आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकाच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. म्हणजे आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. अशा प्रकारे पुढचं आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. बघा, इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊनच विवेचनाची सुरुवात केली जाते. म्हणजे पूर्ण रोजगार म्हणा, शुद्ध भांडवलशाही म्हणा, पूर्ण स्पर्धा म्हणा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणा इत्यादी गृहीतकांवर ते काय आहे? आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन हे काय होते? सोपे होते. अशा प्रकारे विशिष्ट गृहीतकांवर आधारित हे सुद्धा काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य असून पाचवं काय आहे? विभाजन पद्धत आहे. बघा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक घटकांचा उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीतील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी गोष्टीचा अभ्यास कशामध्ये केला जातो? सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. तर सीमांत तत्वाचा वापर हे पुढील वैशिष्ट्य आहे. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचं मुख्य साधन असून सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. म्हणजे सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलाचा परिणाम उत्पादक व उपभोक्तेचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. अशा प्रकारे सीमांत तत्वाचा वापर हे काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य असून बाजार रचनेचे विश्लेषण हे काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा म्हणा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे काय करते? विश्लेषण करते. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण करते. नंतरचं आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी व मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती काय आहे? ती मर्यादित आहे. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येते.